शेवटचा प्रश्न, राक्षेला आक्षेप घेण्याचा अधिकार आहे का? रिप्ले करायला सांगितलं, त्याचबरोबर ही मॅच पुन्हा घ्या असं सुद्धा त्याने विनंती केली होती, पण ती मान्य झालेली नाहीये. आता आक्षेप कुठे घेऊ शकतो राक्षे? तर आक्षेप कशा पद्धतीने, ऑब्जेक्शन कुठे कशा पद्धतीने घेऊ शकतो? जरा मी कार्यक्रम मध्ये आलोय. हा हा हा, ठीक आहे. दीनानाथ सिंग सर, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर हे जे वर्तन केलेलं आहे राक्षेनं ते अतिशय चुकीचं आहे असं या ठिकाणी दीनानाथ सिंग सर यांनी म्हटलेलं आहे, जे हिंद केसरी राहिलेले आहेत. आणि ही दृश्य आपण बघू शकतो ज्यावेळेला शिवराज राक्षेंना लाथ मारलेली होती पंचांना. पंच हे परमेश्वर असतात, त्यामुळे त्यांच्यासोबत अशा पद्धतीनं वागू नये असं हिंद केसरी दीनानाथ सिंग यांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आता राक्षेवर नेमकी काय कारवाई होऊ शकते का ते बघावं लागेल. मात्र ज्या वेळेला हा सामना झालेला होता, ज्याच्यावरून आक्षेप घेण्यात आला आहे, त्याची ही दृश्य आपल्याकडे आहेत. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय. महाराष्ट्र केसरी स्पर्धा, ज्याच्याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं आणि या स्पर्धेमध्ये राडा झाल्याचं दिसून आलेलं आहे. पाठ टेकली नाही असा आक्षेप राक्षेनं घेतलेला आहे. त्यामुळे आता याच्यावर नेमका पुन्हा एकदा निर्णय दिला जाऊ शकतो का? रिप्ले करून बघितल्यानंतर याच्यावर निर्णय काही बदलणार का तेही बघावं लागेल. तर तिकडची दृश्य आपण बघू शकतो. ज्यावेळेला मोहळ याला विजयी घोषित करण्यात आला तेव्हाची ही दृश्य आहेत आणि ते अंतिम सेकंद, काही सेकंद ज्या वेळेला निर्णायक असा हा थरार आपण बघतोय आणि याच्या नंतरच इथं मोहाला विजयी घोषित करण्यात आलेलं होतं आणि जो राक्षे आहे तो जमिनीवर असल्याचं दिसून आलेलं होतं. आणि याच्यावरूनच आता कुठेतरी राक्षेनं आक्षेप घेतलेला आहे. आपले खांदे दोन्ही टेकलेले नव्हते आणि त्यामुळे पुन्हा एकदा सामना घ्यावा अशी मागणी आधी केलेली होती राक्षेनं, मात्र ती मान्य झाली नाही. त्याच्यानंतर रिप्ले करा अशी ही मागणी केलेली होती. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याविषयी उत्सुकता आहे. पण हा जो महाराष्ट्र केसरीचा कुस्ती स्पर्धेचा सामना आहे त्याच्यामध्ये एकीकडे राडा झाल्याचंही दिसून येतोय. हा जो सामना होता गादीवरचा तेव्हाची दृश्य, ते शेवटचे काही सेकंद या सामन्यामधले ज्याच्यावरून राडा झालेला आहे. त्याच्यानंतरच राक्षे एवढा आक्रमक झाला आणि तो स्टेजवर थेट गेला, तिथं मान्यवरांशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि तिथंच जे पंच होते त्यांना लाथ त्यानं मारलेली आहे, त्यांची कॉलर ओढलेली आहे, असंही एक वर्तन राक्षेचं समोर आलंय. त्यामुळे आता शिवराज राक्षेवर याच्याविषयी काही कारवाई होणार का ते बघावं लागेल आणि त्याचं जे ऑब्जेक्शन आहे याचा विचार केला जातो का, फेर विचार केला जातो का, त्याकडेही लक्ष असेल. दरम्यान पराभूत शिवराज राक्षेनं पंचाला लाथ मारलेली आहे. पराभव झाला होता जो नांदेडचा सुपुत्र आहे शिवराज राक्षे आणि डबल महाराष्ट्र केसरी राहिलेला आहे. तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीमध्ये जाऊन ही जी गदा आहे ती आपल्या नावे करण्याचा त्याचा प्रयत्न होता, मानस होता. त्याच्यासाठी तयारी त्याने भरपूर केली असेल, मात्र जो निर्णय आहे तो त्याच्या फेवरमध्ये आलेला नाहीये, कारण या ठिकाणी मोहळ जिंकल्याचं पंचांनी निर्णय दिला आणि त्याच्यावर कुठेतरी राक्षेनं आक्षेप घेतलेला आहे. रिप्ले करा, सामना पुन्हा घ्या अशी मागणी त्यानं केली होती, पण त्याची ही मागणी मान्य झाली नाही आणि त्यानंतर आक्रमक झालेल्या राक्षेनं तिथं स्टेजवर जाऊन राडा घातल्याचंही दिसून आलेलं आहे आणि एका पंचाला त्यानं इथं कॉलर ओढत लाथ मारली आहे. दरम्यान राष्ट्रीय पंच राम सारंग हे आपल्यासोबत सोडले गेलेले आहेत. राम सारंग जी आपण बघतोय, शिवराज राक्षे यानं एकतर आक्षेप घेतला पण त्याच्यानंतर पंचाला लाथ मारलेली आहे, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? त्याच्यावर जे आपण त्यांना जे चुकीचं काय वर्तन केलेलं आहे, वास्तवता खेळाडू वृत्तीनं खेळलं पाहिजे आणि जो निर्णय आहे तो मान्य केला पाहिजे. किंवा तुमच्यावर अन्याय झाला असं वाटत असेल तर तशी तिथं त्या नियमात तरतूद आहे की तुम्ही ती कुस्ती थांबवून तुम्ही ते न्याय मागू शकताय. आणि त्याच्यामध्ये एक नाही तर त्याच्यामध्ये बरेच लोक असं काम करत असतात आणि त्याच्यातून त्यांना निर्णय देता येतो. पण हे जे कृत्य केलंय हे न शोभणारं आहे आणि वास्तवता कुस्तीमध्ये खेळाडूला मान्य करतोय की स्पीडमध्ये काही गोष्टी म्हणजे सण होत नाहीत, आवरत नाहीत. चुकीच्या पद्धतीने गेला असेल तर त्यानं माफी मागितली पाहिजे, असं कृत्य होणार नाही म्हणून. आणि याचा परिणाम इतर खेळाडूंच्यावर जास्त परिणाम होईल आणि पंच जर काम करत असतील तर त्यांना जर अशा पद्धतीनं जर समजा त्यांचा अपमान होत असेल तर ते योग्य नाही आहे. पुढं काम करण्याकरता पंच कोणी तयार होणार नाही आणि असं कृत्य होऊ नये असं माझं मत आहे.
निश्चितच राम सारंग सर, हे झालं त्याच्यानंतर जो निर्णय दिलेला होता पंचांनी, त्याच्यानंतरची आवेशामध्ये त्याने घेतलेली जी आक्रमक भूमिका होती किंवा त्याचं वर्तन झालेलं होतं त्याच्याविषयी आता आपण टेक्निकली बोलूयात. हा जो शेवटचा सामना होता, इथं गादीवरचा सामना होता आणि त्याच्यामध्ये जे शेवटचे काही सेकंद होते त्याच्यामध्ये आपण बघतोय की शिवराज राक्षे हा खाली तर कोसळला होता पण त्याचे खांदे टेकलेले नाहीयेत, याच्यावरूनच त्याने आक्षेप घेतलेला आहे. नेमकं काय असतं, निर्णय कशावरून देतात पंच? जे क्विक फॉल म्हणून असतो, एखादं रिस्क टेक्निक जर मारलं आणि त्या दोन्ही भुजा जर एकाच वेळी मॅटला लागल्या असतील तर क्विक फॉल हा निर्णय देता येतोय. आणि जर डेंजर स्थितीमध्ये कुस्ती असेल आणि ती जर ह्या खांद्यावरनं त्या खांद्यावर गेली असेल फिरून, त्याला रोलिंग फॉल तो देता येत नाही आहे निकाल, चितपटीने देता येत नाही. आणि जर दोन्ही भुजा जर एकाच वेळी मॅटला लागून राहिल्या असतील आणि पंच, मॅच चेअरमन आणि साइड पंच हे जर ऍग्री असतील तर तो निकाल मान्य आहे म्हणजे नियमानं. पण जर खेळाडूला मान्य नसेल तर तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन घेऊन तुम्ही बघू शकता. परत ते तुम्हाला बघण्याकरता संधी दिली जाते किंवा ते कमिटी जे टेक्निकल कमिटी तो निर्णय देऊ शकते. तुमच्यावर अन्याय होणार नाही याची तिथं दक्षता घेतली जाते.